हॅलो गाईज, तर सेकंड डे होता सुट्टीचा, त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग कंटिन्यू झाला नाही. तर आज मी निघाली कासला कारण सुट्टी होती आणि मला फिरायला जायचं होतं सातारला. त्यामुळे आज आपण निघलोय कासला. तर कासला निघल्याच्या नंतर म्हटलं बाकीचे तर सगळे ओरडतील, पण काढून घ्यावे, शॉर्ट्स का होईना काढून घ्यावे म्हणून काढत चालू केलं काढायला व्हिडिओ. आणि पुढचा क्लायमेट असला सुंदर झालेला होता, त्याच्यामुळं मी क्लायमेटचा तर व्हिडिओ काढत बसलेली होती. बघा किती सुंदर वाटतं सातारा. मग नंतर आम्ही कासला पोहोचल्याच्या नंतर ही बस पुढे दिसत होती. म्हटलं कशाची बस आहे ही, पण परत असं कळालं की गाडी काय तिथपर्यंत जात नव्हती, ह्या बसमध्ये बसून जायचं होतं. मग आम्ही फायनली तिथे बसपाशी पोहोचलो आणि गाडीतून उतरून आम्ही सगळे बसमध्ये गेलो. आणि बसमधून गेल्याच्या नंतर बस एक वेगळाच फील आला, ट्रिपला गेल्यासारखा. आणि मग बसमध्ये बघा मी आणि देन पोहोचलो आम्ही कासला. दिस इज कास पठार. आणि मग तर कास पठार खूप सुंदर वाटत होतं आणि भारी वाटत होतं खूप. तर मी कशी दिसते हे पण नक्की सांगायचं आहे. आणि बघा व्ह्यू कसा आहे. तर जायला मला उशीरच झाला, तरी पाऊस संपल्याच्या नंतर. आज काही पावसाचं वातावरण वगैरे नव्हतं, पण क्लायमेट सुंदर झालेला होता, ऊन होतं तरी पण. तर हे आपलं कास पठार. तर पूर्ण कास फिरून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो महागारी येण्यासाठी. महागारी यायच्या नंतर मला खूप भूक लागलेली होती आणि हॉटेल्स काही सापडत नव्हते आणि बाहेरच्या जेवणाचा कंटाळा आलेला आहे. तर आम्हाला साधं जेवण हवं होतं. शोधून आम्ही दुर्गा खानावळे येथे थांबलो होतो आणि तिथे पूर्ण घरेलू टाईपचं जेवण होतं. पण पहिल्यांदा तर तिथं ह्या झोपाळ्यावर बसून एक ताकाचा ग्लास घेतला आणि नंतर बघा घरच्यासारखं जेवण होतं सगळं, एकदम चटणी तेल, परत वरण भात त्याच्यावर तूप टाकून, आणि नंतर मग ठेचा वगैरे. छोटंसंच हॉटेल आहे, पण एवढी सुंदर क्वालिटी आहे. आणि हे सगळं फुल जेवण केल्याच्या नंतर मग आम्ही परत यायला निघलो. आणि एवढं जेवण झाल्यामुळं मला येत होती झोप. तर मी गाडीत झोपी पण गेली आणि नंतर मग आलो रिटर्न अकलूजला. तर बाय.